गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून त्यातील ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची व्याधी, आजार नष्ट होते. मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती खालीलप्रमाणे दिलेली आहे. अध्याय पहिला. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा. कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय तिसरा. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथा. श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिमाद्य नाहीसे होतात. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वांच दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गडांतरापासून स्वरक्षण लाभते. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी या तर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करूनही मनी पूजा करावी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी. ब्रह्मसंबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपणा दूर होतो व बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्य बाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ, दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात. सप्तस सापडतो. अध्याय 29. श्रीछलदोष, वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित वर प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग, व्याधिभार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध पुन्हा जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्यप्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळतात. अध्याय 49. तीर्थक्षेत्रांबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचा नाश होतो. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. धन्यवाद.